एका गाढवासाठी 50 लाख रुपयांची सबसिडी किंवा घोड्यांच्या प्रजननासाठी कोट्यावधींचा निधी. ऐकायला हे एखाद्या विचित्र अफवेसारखं वाटू शकतं, पण आजच्या घडीला पारंपरिक शेतीपेक्षा वेगाने बदलत असलेल्या एका प्रचंड मोठ्या उद्योगाचं हे वास्तव आहे. हो, आणि आज आपण याच विषयावर एक सखोल चर्चा करणार आहोत. अगदी बरोबर. आज आपण अशा एका क्षेत्राचं सविस्तर विश्लेषण करत आहोत, ज्याच्याकडे आत्तापर्यंत फक्त शेतीला जोडधंदा म्हणून पाहिलं गेलं. ते म्हणजे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय. पण आता हा केवळ जोडधंदा राहिलेला नाहीये. नक्कीच नाही. आपल्याकडे आज या विषयाच्या मुळाशी जाण्यासाठी 3 अत्यंत महत्वाचे आणि विस्तृत दस्तावेज आहेत. पहिलं म्हणजे नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन, ज्याला आपण NLM 2025 म्हणतो, त्याच्या राष्ट्रीय मार्गदर्शक सूचना. दुसरं, तब्बल 15,000 कोटी रुपयांचा ॲनिमल हस्बंड्री इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड किंवा AHIDF. आणि तिसरं म्हणजे थेट जमिनीवर अंमलबजावणी करणारी महाराष्ट्राची मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना. बरोबर. तर या सगळ्या माहितीच्या जंजाळातून आपल्याला एकच गोष्ट आज स्पष्ट करायची आहे. अत्यंत असंघटित अशा या पशुपालनाचे रूपांतर एका हायटेक, कॉर्पोरेट आणि व्यावसायिक मॉडेलमध्ये नेमके कसे आणि का होत आहे. ठीक आहे, तर आपण हे उलगडून पाहूया. या सर्व कागदपत्रांचा आणि धोरणांचा एकत्रित अभ्यास केल्यावर एक मोठा आकृतिबंध समोर येतो. आतापर्यंतचा आपला दृष्टिकोन असा होता की ग्रामीण भागात दूध किंवा मांसाची स्थानिक गरज भागावी. बरोबर. पण आता तसं राहिलेलं नाही. NLM 2025च्या दस्तऐवजात एक शब्द अत्यंत जाणीवपूर्वक आणि वारंवार वापरला गेला आहे, आणि तो म्हणजे उद्योजकता किंवा आंत्रप्रेन्युअरशिप. उद्योजकता म्हणजे दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो इथे. अगदी. ध्येय आता फक्त जनावरांची संख्या वाढवणे हे नसून देशातील असंघटित उत्पादकांना थेट आंतरराष्ट्रीय आणि संघटित बाजारपेठीशी जोडणे हे आहे. अच्छा. उत्पादनांमध्ये वैविध्य आणणे आणि निर्यातीला चालना देण्यासाठीच या सगळ्या पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. हे उद्योजकता मॉडेल समजून घेताना NLMच्या मार्गदर्शक सूचनांमधील काही आकडेवारी खरोखरच चक्रावून टाकणारी आहे. हो, काही आकडे तर खूपच मोठे आहेत. म्हणजे बघा, यामध्ये शेळी, मेंढी, कुक्कुटपालन, वऱ्हापालन आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे घोडे, गाढव व उंट यांच्या प्रजननासाठी थेट 50% भांडवली अनुदान दिलं जातंय. मेंढी, शेळी आणि घोडे किंवा गाढवांच्या युनिटसाठी 50 लाख रुपयांपर्यंतची मर्यादा आहे. वऱ्हापालनासाठी 30 लाख आणि कुक्कुटपालनासाठी 25 लाख रुपये. बरोबर. इथे मला एक प्रश्न पडलाय. कुक्कुटपालन किंवा शेळीपालन ठीक आहे, पण गाढव आणि घोड्यांसाठी 50 लाखांचं अनुदान देण्यामागे नेमके काय आर्थिक किंवा वैज्ञानिक कारण असू शकते? यामागे अत्यंत भक्कम असं जागतिक अर्थशास्त्र आणि जनुकशास्त्र दडलेलं आहे. म्हणजे जेनेटिक्स. हो. आपण जर गाढवांचा विचार केला तर जागतिक स्तरावर गाढवाच्या दुधाला आणि त्यापासून बनणाऱ्या उत्पादनांना प्रचंड मागणी आहे. गाढवाचं दूध. होय. सौंदर्य प्रसाधने म्हणजे कॉस्मेटिक्स, अँटी एजिंग क्रीम्स आणि औषधी निर्माण क्षेत्रात या दुधाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. बापरे, हे मला माहीतच नव्हतं. कारण या दुधात मानवी त्वचेला पोषक असे अद्वितीय घटक असतात. पण भारतात देशी गाढवे आणि घोड्यांच्या अनेक प्रजाती वेगाने नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अच्छा, म्हणजे हा संवर्धनाचाही भाग आहे? अगदी बरोबर. त्यांच्या संवर्धनासाठी आणि व्यावसायिक उत्पादनासाठी न्यूक्लियस ब्रीडिंग फार्म्स उभारणे अत्यंत गरजेचे आहे. उच्च प्रतीची जनुके जतन करण्यासाठी लागणारी वैज्ञानिक यंत्रणा उभी करायची असेल तर इतक्या मोठ्या भांडवली गुंतवणुकीची गरज असतेच. म्हणजे हा केवळ प्राण्यांना जगवण्याचा प्रयत्न नसून एका जागतिक बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केलेला व्यावसायिक दृष्टिकोन आहे. हो, पूर्णपणे. याच धोरणात आणखी एका मॉडेलचा उल्लेख आहे, हब आणि स्पोक मॉडेल. हे खूप महत्वाचं मॉडेल आहे. कुक्कुटपालन किंवा शेळीपालनात त्याचा वापर करण्यावर भर दिलाय. हे मला एखाद्या फ्रँचायझी मॉडेलसारखं वाटतं. कसं काय? जसं एक मध्यवर्ती किचन असतं आणि तिथून अनेक छोट्या शाखांना किंवा दुकानांना अन्न पुरवलं जातं. पण मला सांगा, या योजनेत वैयक्तिक शेतकऱ्यांऐवजी FPO म्हणजे शेतकरी उत्पादक संस्था किंवा बचत गट आणि कलम 8 कंपन्यांना का जास्त प्राधान्य दिलं जात आहे? तुम्ही केलेली तुलना अगदी अचूक आहे. जेव्हा आपण जागतिक निर्यातीचा किंवा मोठ्या प्रमाणावरील प्रक्रियेचा विचार करतो तेव्हा फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज निर्माण करणं अनिवार्य असते.
म्हणजे पुरवठा साखळी मजबूत करणं. हो, समजा एखाद्या एकट्या शेतकऱ्याने दर्जेदार पिले तयार केली तरी ती विकण्यासाठी मोठी आणि शाश्वत बाजारपेठ शोधणं त्याला शक्य होत नाही. हे तर आहे. छोट्या शेतकऱ्याला मार्केटिंग जमत नाही. तिथेच हे हब आणि स्पोक मॉडेल काम करते. एखादा FPO किंवा बचत गट एकत्र येऊन एक मोठे पॅरेंट फार्म उभे करू शकतो. त्याला आपण हब म्हणूया. तिथून उच्च प्रतीची निरोगी पिल्ले छोट्या शेतकऱ्यांना दिली जातात. ते झाले स्पोक्स. अच्छा, म्हणजे छोटे शेतकरी फक्त संगोपन करणं? बरोबर. हे छोटे शेतकरी त्या पिल्लांचे संगोपन करतात आणि त्यानंतर तोच FPO किंवा कंपनी ती उत्पादने परत विकत घेते. म्हणजे अंडी, मांस, लोकर जे काय असेल ते. अगदी. त्यावर एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया केली जाते आणि थेट कॉर्पोरेट मार्केट किंवा निर्यातीसाठी पाठवलं जातं. यामुळे दर्जा नियंत्रित राहतो आणि छोट्या शेतकऱ्याची बाजारातील जोखीम कमी होते. हे राष्ट्रीय पातळीवरील धोरण कागदावर अतिशय भव्य आणि परिपूर्ण वाटतं, पण प्रत्यक्ष जमिनीवर हे कसं उतरत आहे हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. नक्कीच. राज्यांच्या योजना पाहिल्या की ते स्पष्ट होतं. हो, आता हेच बघा ना, साम टीव्हीच्या एका विस्तृत वृत्तानुसार महाराष्ट्रात मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना राबवली जात आहे. या योजनेचे तपशील पाहिले तर ते एका बाजूला आकर्षक आणि दुसऱ्या बाजूला थोडे धक्कादायकही वाटतात. यात लाभार्थ्यांना उच्च प्रतीच्या 5 दुधाळ गायी किंवा म्हशी दिल्या जातात. हो, जसे की HF, जर्सी, गीर किंवा साहिवाल. बरोबर. पण या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च तब्बल 11,35,000 रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. आकडा मोठा वाटतो सुरुवातीला. खूपच मोठा वाटतो, कारण यात जनावरांसाठी फक्त 5 लाख रुपये आहेत, पण त्यासोबतच गोठ्यासाठी 3 लाख आणि उपकरणांसाठी 2,75,000 रुपये सक्तीचे आहेत. या उपकरणांमध्ये मिल्किंग मशीन, फॉगिंग मशीन, कडबाकुट्टी, सोलर सिस्टीम आणि 3 वर्षांच्या विम्यासाठी 60,000पेक्षा जास्त रकमेचा समावेश आहे. हो, हे सगळं सक्तीचं आहे. अनुदानाची विभागणी सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50% आणि SC/ST प्रवर्गासाठी 75% आहे. बरोबर. इथेच मला एक मोठा प्रश्न उभा राहतो. सरकार अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक किंवा वनहक्कधारक लोकांसाठी ही योजना राबवत आहे, पण अशा व्यक्तीच्या डोक्यावर सुरुवातीलाच 11 लाखांचा प्रकल्प लादणे हे त्याला कर्जाच्या खाईत ढकलण्यासारखे नाही का? वरवर पाहता हा प्रश्न अत्यंत रास्त वाटतो. म्हणजे नुसते 5 लाख रुपये देऊन गायी घेण्यासाठी मदत करून थांबता आलं नसतं का सरकारला? फॉगिंग मशीन आणि सोलरची सक्ती का? जर आपण यामागील विज्ञान आणि मागील योजनांच्या अपयशाचे विश्लेषण केले तर या सक्तीचे कारण समजते. म्हणजे आधीच्या योजना फसल्या होत्या. हो ना. भूतकाळात केवळ जनावरे वाटपाच्या अनेक योजना आल्या आणि त्या फसल्या, कारण आपण जनावरे दिली पण त्यांचे व्यवस्थापन दिले नाही. अच्छा. जेव्हा तुम्ही HF म्हणजे होल्स्टीन फ्रिजीन किंवा जर्सी सारख्या उच्च प्रजातीच्या गायी ग्रामीण भागात आणता, तेव्हा तुम्ही एका बायोलॉजिकल मशीनला हाताळत असता. बायोलॉजिकल मशीन हा शब्दप्रयोग खूपच तांत्रिक वाटतोय. पण ते तसंच आहे. या विदेशी प्रजाती आपल्याकडच्या उष्ण तापमानाला सरावलेल्या नसतात. उन्हाळ्यात तापमान वाढलं की या गायी हीट स्ट्रेसमध्ये जातात आणि त्यांचं दूध उत्पादन निम्म्याहून अधिक खाली पडतं. अरेच्छा. म्हणूनच गोठ्यात तापमान नियंत्रित करण्यासाठी फॉगिंग मशीन सक्तीची केली आहे. म्हणजे ती फॉगिंग मशीन केवळ लक्झरी नसून ते उत्पादन टिकवून ठेवण्याचे वैज्ञानिक साधन आहे तर. अगदी बरोबर. आणि मिल्किंग मशीनचं काय? 5 गायींसाठी खरोखर मशीनची गरज असते का? हाताने दूध काढता येत नाही का? नक्कीच गरज असते. एकतर ग्रामीण भागात आता मजुरांची प्रचंड कमतरता आहे. हे तर खरंय, मजूर मिळत नाहीत. दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उच्च दूध देणाऱ्या गायींच्या सडांमध्ये योग्य दाबाने आणि पूर्णपणे दूध न काढल्यास मस्टायटिस नावाचा गंभीर आजार होतो, ज्याला आपण कासदाहा म्हणतो. अच्छा, मस्टायटिस. हो. यामुळे गायीचं एक सड कायमचे निकामी होऊ शकते आणि लाखो रुपयांचं नुकसान होते. मिल्किंग मशीनमुळे दूध काढण्याची प्रक्रिया निर्जंतुक आणि वैज्ञानिक पद्धतीने होते. आता मला या 11 लाखांच्या खर्चामागचं गणित समजायला लागलंय. त्यामुळे हा 11 लाखांचा खर्च हा कर्जाचा डोंगर नसून ती 5 लाखांच्या जनावरांना सुरक्षित ठेवण्यासाठी केलेली अनिवार्य रिस्क मॅनेजमेंट आहे. बरोबर. पायाभूत सुविधांशिवाय केवळ जनावरे देणे म्हणजे इंजिन नसलेली महागडी गाडी देण्यासारखे आहे. हे स्पष्टीकरण खरंच डोळे उघडणारं आहे. म्हणजे हा पूर्णपणे एक टर्नकी प्रोजेक्ट हातात देण्यासारखा आहे, सगळं रेडीमेड. अगदी तसंच. पण आता यातून एक अतिशय व्यावहारिक अडचण मला जाणवते. कोणती? आपण शेतकऱ्याला उच्च प्रतीच्या 5 HF गायी दिल्या, अत्याधुनिक गोठा दिला, सोलार पॅनेल दिले, मिल्किंग मशीन लावली, पण या बायोलॉजिकल मशीन्सना चालवण्यासाठी जे इंधन लागतं. इंधन म्हणजे चारा. हो, चारा.
उत्तम खाद्याशिवाय या गायी दूध देणार नाहीत आणि सध्या ग्रामीण भागात चाऱ्याचा प्रचंड तुटवडा असतो. मग हा प्रश्न कसा सोडवला जात आहे? एकदम अचूक मुद्दा पकडलात तुम्ही. चारा आणि पशुखाद्य हा या संपूर्ण साखळीतील सर्वात नाजूक आणि दुर्लक्षित राहिलेला दुवा होता. आणि ह्याच समस्येवर थेट उपाय करण्यासाठी ॲनिमल हस्बंड्री इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड उभा करण्यात आला आहे. AHIDF, ज्याचा आपण मगाशी उल्लेख केला, 15,000 कोटींचा फंड. होय, यातून केवळ दूध किंवा मांस प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केलेलं नाही, तर प्रामुख्याने पशुखाद्य प्रकल्प उभारण्यासाठी हा निधी वापरला जात आहे. म्हणजे ॲनिमल फीड प्लांट्स. बरोबर. NLMच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये चारा प्रक्रियेसाठी विशेषतः सायलेज आणि फॉडर ब्लॉक्स बनवण्याच्या युनिटसाठी 50% अनुदान दिलं जात आहे, 50 लाखांपर्यंत. एक मिनिट, हे सायलेज आणि फॉडर ब्लॉक्सचं अर्थशास्त्र थोडं सविस्तर समजून घेऊया आपण. कारण चारा आता केवळ पिकाचा उरलेला भाग किंवा बाय प्रॉडक्ट राहिलेला दिसत नाहीये. तो स्वतः एक अत्यंत महत्त्वाचा असा व्यावसायिक घटक बनत आहे. हो, हे खूप मोठं परिवर्तन आहे. सायलेज बनवणे ही एक अत्यंत वैज्ञानिक प्रक्रिया आहे. म्हणजे नक्की काय करतात यात? आपण याला सोप्या भाषेत हिरव्या चाऱ्याचं लोणचं म्हणू शकतो. हिरव्या चाऱ्याचं लोणचं, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. हो, जेव्हा हिरवा चारा मुबलक असतो, जसे की पावसाळ्यात मका किंवा ज्वारी, तेव्हा तो बारीक कापला जातो आणि एका विशिष्ट पद्धतीने हवाबंद खड्ड्यांमध्ये किंवा मोठ्या बॅग्समध्ये दाबून ठेवला जातो. हवाबंद म्हणजे ऑक्सिजन नसतो तिथे. बरोबर. ॲनारोबिक कंडिशन. हवेच्या अभावामुळे तिथे लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन होतं. यामुळे तो हिरवा चारा त्याचे सर्व पोषक घटक टिकवून कित्येक महिने खराब होत नाही. अरे वा. जेव्हा उन्हाळ्यात हिरवा चारा नसतो तेव्हा हे सायलेज गायींना दिलं जातं. आणि ते फॉडर ब्लॉक्स म्हणजे काय? फॉडर ब्लॉक्स म्हणजे वाळलेल्या चाऱ्याला उच्च दाबाने दाबून त्याच्या विटा बनवणे. चाऱ्याच्या विटा. हो, यामुळे चाऱ्याचे आकारमान किंवा व्हॉल्यूम खूप कमी होते आणि त्याची वाहतूक करणे अत्यंत सोपे आणि स्वस्त होते. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. म्हणजे गावाकडचा एखादा तरुण आता ठरवू शकतो की त्याला स्वतः दुधाचा व्यवसाय करायचा नाहीये. हो, पण तो 50 लाखांची सबसिडी घेऊन सायलेज किंवा फॉडर ब्लॉक बनवण्याचा कारखाना टाकू शकतो आणि आजूबाजूच्या सर्व मोठ्या डेअरी फार्म्सना वर्षभर उच्च दर्जाचा चारा पुरवू शकतो. हो, अगदी शक्य आहे हे. चारा आता खऱ्या अर्थाने कॅश क्रॉप किंवा नगदी पीक बनलं आहे. नक्कीच. पण बघा, हे सगळं ऐकायला जेवढं परिपूर्ण वाटतं ना, तेवढंच ते जमिनीवर राबवताना आव्हानात्मक असणार आहे. ते तर आहेच, आव्हाने खूप आहेत. कारण आपण शेवटी जिवंत प्राण्यांशी डील करत आहोत. अचानक एखादा साथरोग आला, जसं मागे लंपीसारखा आजार आला होता, किंवा जनावर दगावलं तर. तंत्रज्ञान आणि मशीन्स ठीक आहेत, पण या जिवंत गुंतवणुकीला सुरक्षा कशी मिळते? या प्रश्नाचं उत्तर विम्याच्या आणि तंत्रज्ञानाच्या एका अत्यंत प्रगत जाळ्यामध्ये दडलेलं आहे. विमा म्हणजे इन्शुरन्स? हो, याच योजनांमध्ये लाईव्हस्टॉक इन्शुरन्स म्हणजेच पशुविमा अनिवार्य करण्यात आला आहे. आणि विशेष म्हणजे लाभार्थ्याला या विम्याचा केवळ 15% प्रीमियम भरायचा आहे. फक्त 15%? हो, उर्वरित 85% रक्कम केंद्र आणि राज्य सरकार भरणार आहेत. ही तर खूप मोठी सवलत आहे. एका कुटुंबासाठी जास्तीत जास्त 10 कॅटल युनिट्स मर्यादित आहेत, जिथे एक कॅटल युनिट म्हणजे एक गाय किंवा म्हैस किंवा 10 शेळ्या मेंढ्या. अच्छा, असं कॅल्क्युलेशन आहे ते. पण बघा, या विम्याचा लाभ घेण्यासाठी आणि या संपूर्ण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी एक अतिशय कडक अट ठेवली आहे. कोणती अट? ती म्हणजे 12 अंकी UID टॅग. हे 12 अंकी UID टॅग म्हणजे जणू गाई म्हशींसाठी आधार कार्ड किंवा त्यांचा सिबिल स्कोअर असल्यासारखं आहे. अगदी तसंच. कारण या टॅगशिवाय ना विमा मिळेल ना कर्ज मिळेल. बरोबर ओळखलात. हा UID टॅग प्राण्यांच्या कानाला लावला जातो आणि तो एका केंद्रीय डेटाबेसशी जोडलेला असतो. जसं माणसांचं आधार कार्ड असतं, तसंच या टॅगमुळे जनावराचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास, लसीकरण, मालकी आणि विम्याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते. म्हणजे यात फ्रॉड होण्याची शक्यता खूप कमी होते. अगदी. खोटे क्लेम टाळता येतात आणि बँकांनाही कर्ज देताना सुरक्षितता वाटते. बरोबर. जेव्हा प्राण्यांना बँकिंग आणि विम्याच्या अधिकृत कक्षेत आणलं जातं, तेव्हाच हा व्यवसाय जुगारासारखा अनिश्चित न राहता एक सुरक्षित गुंतवणूक बनतो. या तंत्रज्ञानाच्या सुरक्षेसोबतच मला आणखी एक अत्यंत तांत्रिक पण महत्वाच्या मुद्द्यावर बोलायचंय. बोला ना. NLMच्या दस्तऐवजात तंत्रज्ञान तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी
कृत्रिम रेतन म्हणजे आर्टिफिशियल इन्सेमिनेशनवर प्रचंड भर दिला आहे. AI वर खूप फोकस आहे. आतापर्यंत आपण कृत्रिम रेतन फक्त गायी आणि म्हशींमध्ये ऐकलं होतं. पण आता शेळ्या, मेंढ्या आणि डुकरांसाठीही प्रादेशिक वीर्य बँका किंवा सिमेंट स्टेशन्स उभारली जात आहेत. विदेशी प्रजातींची आयातही केली जात आहे. हो, आणि यातला एक मुद्दा अत्यंत लक्षवेधी होता. वराह पालनासाठी द्रव्य वीर्य लॅब उभारण्यासाठी 1.5 कोटींपर्यंत मदत दिली जात आहे. लिक्विड बोर सिमेंट. हो. माझा प्रश्न असा आहे की डुकरांच्या प्रजननासाठी द्रववीर्य का? तिथे आपण गाई म्हशींसारखे गोठवलेले वीर्य का वापरत नाही? यासाठी एवढ्या महागड्या लॅबची गरज का? हा अत्यंत सूक्ष्म वैज्ञानिक मुद्दा आहे जो या धोरणातील गांभीर्य दर्शवतो. डुकरांच्या वीर्याची रचना गायी किंवा म्हशींच्या वीर्यापेक्षा पूर्णपणे वेगळी असते. त्यांच्या पेशींच्या बाह्य आवरणात विशिष्ट प्रकारचे फॅट्स असतात. म्हणजे त्यांचं लिपिड कंपोजिशन वेगळं असतं. बरोबर. ज्यामुळे त्या तापमानातील अचानक बदलाला अत्यंत संवेदनशील असतात. अच्छा. कोल्ड शॉक बसतो त्यांना. हो. जेव्हा गायीचे वीर्य लिक्विड नायट्रोजनमध्ये गोठवले जाते तेव्हा ते सहज टिकते. पण डुकराचे वीर्य गोठवण्याचा प्रयत्न केल्यास त्या प्रक्रियेत पेशींचे आवरण फाटते आणि वीर्याची कार्यक्षमता नष्ट होते. बापरे. म्हणूनच उच्च प्रतीच्या वराहाचे वीर्य गोठवता येत नाही, तर ते द्रव स्वरूपातच एका विशिष्ट तापमानाला म्हणजे साधारणपणे 15 ते 17 अंश सेल्सिअसमध्ये जतन करून ठेवावे लागते. हे तर अत्यंत कौशल्याचं काम आहे. हो. यासाठी प्रगत प्रयोगशाळा आणि अचूक तापमान नियंत्रित करणारी वाहतूक साखळी किंवा कोल्ड चेन लागते. अशा लॅबमुळे एका उत्कृष्ट वराहाच्या गुणसूत्रांचा हजारो पिल्लांमध्ये अत्यंत कमी वेळात प्रसार करता येतो आणि तोही नैसर्गिक प्रजननातील आजारांचा धोका टाळून. बापरे. म्हणजे आपण अक्षरशः सेल्युलर लेव्हलवर जाऊन पशुपालनाचा विचार करत आहोत. होय. हे तंत्रज्ञान खूप पुढे गेलंय. पण आता आपण या उच्चस्तरीय तंत्रज्ञानाकडून एकदम तळागाळातील वास्तवाकडे येऊया. हे लिक्विड सिमेंट, HF गाई, फॉगिंग मशीन्स या सगळ्या प्रगती योजनांचा फायदा अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांना कसा होईल? खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण त्यांच्याकडे ना या तंत्रज्ञानाची माहिती आहे, ना सुरुवातीला लागणारं मोठं भांडवल. या दरीला सांधण्यासाठीच PM जुगा ही भव्य योजना आणली गेली आहे. PM जुगा म्हणजे प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान. अगदी बरोबर. या मिशनचं बजेट तब्बल 97,000 कोटी रुपये आहे. 79,000 कोटी. हो. या अंतर्गत आदिवासी बहुल गावांमध्ये जे FRA पट्टाधारक आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे वनहक्क कायद्याअंतर्गत जमिनीचा पट्टा आहे, त्यांना शेळी, कुक्कुट आणि वराह पालनासाठी थेट 90% अनुदान दिलं जातं. 90%? म्हणजे लाभार्थ्याला फक्त 10% भरायचे आहेत. हो. याचा अर्थ असा की या तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांचा बहुतांश खर्च सरकार उचलते. मुख्य प्रवाहातील तंत्रज्ञान आदिवासी भागापर्यंत पोहोचवण्याचा हा एक मोठा प्रयत्न आहे. हे कागदावर खूपच आदर्शवत वाटतं. पण इथे मला पुन्हा एकदा थोडं वास्तवात दिवायचंय. बोला. ॲग्रोवनच्या एका बातमीत ग्राम पातळीवर काम करणाऱ्या पशुसखी या स्थानिक महिलांचा उल्लेख मी वाचत होतो. हो. पशुसखी हा खूप महत्वाचा घटक आहे. या महिला गावात जाऊन जनावरांच्या आरोग्याविषयी सल्ला देतात, लसीकरण करतात आणि फीडबॅक देतात. पण माझा प्रश्न असा आहे, आपण एका बाजूला लिक्विड सिमेंट कोल्ड चेन्स, हायटेक फॉगिंग मशीन असलेले गोठे आणि अत्यंत नाजूक अशा विदेशी बायोलॉजिकल मशीन्सबद्दल बोलत आहोत. आणि दुसऱ्या बाजूला हे सगळं मॅनेज करण्यासाठी गावात काही आठवड्यांचं प्रशिक्षण घेतलेली एक पशुसखी काम करणार आहे. या दोन्हींचा मेळ कसा बसणार? हे खूपच धोकादायक वाटत नाहीये का? विरोधाभास वरवर पाहता नक्कीच जाणवतो. पण आपल्याला एक समजून घेतलं पाहिजे की पशुसखी या काही तज्ज्ञ पशुवैद्य किंवा वेटरनेरियन्स नाहीत. बरोबर. आणि त्यांच्याकडून तशी अपेक्षाही केलेली नाहीये. त्यांचं काम फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स किंवा प्राथमिक संपर्क यंत्रणा म्हणून आहे. म्हणजे थोडक्यात त्या फक्त माहिती देण्याचं काम करतात? तसं नाही. बघा, या हायटेक यंत्रणेत सर्वात मोठा अडथळा असतो तो वेळेवर माहिती मिळण्याचा. गावात आजार पसरत असेल, एखादं जनावर हीट स्ट्रेसमध्ये जात असेल किंवा लसीकरणाची वेळ झाली असेल, तर पशुसखी ही एक अशी व्यक्ती असते जी दररोज त्या जनावरांच्या आणि शेतकऱ्यांच्या संपर्कात असते. त्या प्राथमिक औषधोपचार करू शकतात आणि धोका वाढल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांना किंवा सिस्टीमला अलर्ट करू शकतात. अच्छा. म्हणजे त्या एक प्रकारच्या दुवा आहेत. अगदी. हायटेक मानवीला जमिनीशी जोडून ठेवणारा हा एक मानवी सेन्सर आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे त्या सिस्टीम चालवत नाहीत, तर सिस्टीम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक असलेला डेटा आणि प्राथमिक मदत पुरवतात.
हे स्पष्टीकरण पटण्यासारखं आहे. म्हणजे दिल्लीच्या वातानुकूलित कार्यालयांमध्ये बनलेलं हे अवाढव्य धोरण, लॅबमध्ये तयार होणारं तंत्रज्ञान आणि थेट गावाकडच्या गोठ्यातील वास्तवाला जोडणारा तो एक मानवी दुवा. अगदी तसंच. आपण आता या संपूर्ण सखोल चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. हो, वेळ कसा गेला ते समजलंच नाही. खरंच, या तीनही दस्तऐवजांमधून एक गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्वच्छ होते. पशुसंवर्धन हा आता निव्वळ जगण्याचा किंवा उदरनिर्वाहाचा साधन राहिलेला नाहीये. नक्कीच नाही. तो एक असा उद्योग बनत आहे जिथे दर्जेदार जनुकशास्त्र वापरले जाते, उत्तम चारा बियाणे आणि त्याचे कारखाने उभारले जात आहेत, 15,000 कोटींचा इन्फ्रास्ट्रक्चर फंड ओतला जात आहे. तंत्रज्ञान तळागाळापर्यंत पोहोचवले जात आहे. विम्याचे सुरक्षा कवच आणि UID टॅगिंगमुळे यात कॉर्पोरेट शिस्तही येत आहे. आणि म्हणूनच मला वाटतं पारंपरिक शेतीच्या अनिश्चिततेमुळे निराश झालेल्या तरुण पिढीसाठी आणि ग्रामीण उद्योजकांसाठी हे एक अत्यंत आकर्षक आणि हमखास परतावा देणारं क्षेत्र बनून समोर येत आहे. बरोबर. आपण एका मोठ्या कृषी औद्योगिक क्रांतीच्या म्हणजे ॲग्रो इंडस्ट्रियल रेव्होल्यूशनच्या उंबरठ्यावर उभे आहोत. एकदम बरोबर बोललात. आणि या विश्लेषणातून जाताना एका नव्या वास्तवाची जाणीव होते. पण जाता जाता एक विचार अस्वस्थ करून जातो, जो या चर्चेतून ऐकणाऱ्या प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. कोणता विचार? या सर्व कागदपत्रांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की आपण पशुपालनाचे पूर्णपणे औद्योगिकीकरण करत आहोत. मोठ्या फ्रँचायझी, सायलेजचे कारखाने, प्रादेशिक सिमेंट बँक्स, ॲनिमल टॅगिंग आणि कॉर्पोरेट FPO. तंत्रज्ञान आणि सुरक्षेच्या दृष्टीने हे मोठं पाऊल आहे. पण यामुळे भविष्यात शेकडो वर्षांपासून जंगलात, डोंगरात आणि मोकळ्या माळरानात आपली जनावरे नैसर्गिकरित्या चालणारा जो आपला पारंपरिक गुराखी किंवा मेंढपाळ आहे, बरोबर, त्या भटक्या जीवनाचं आणि त्या पारंपरिक ज्ञानाचं काय होईल? तो पूर्णपणे नष्ट होईल का? आणि त्याची जागा तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या, पांढरे कोट घातलेल्या आणि बंदिस्त जागेत चालणाऱ्या बायोसिक्युअर्ड लाईफस्टॉक स्टार्टअप्स घेतील का? ही प्रगती आहे की एका जुन्या जगाचा अंत? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर मंडळी, या सखोल चर्चेत आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह.